जय शिवाजी जय भवानी के नारों से गूंजा अन्न व औषधि विभाग। 1 घंटे चली अधिकारी से बात। नागपुर शहर में खाने पीने की रोजमर्रा की चीजों में मिलावट का बड़ा खुलासा। दूध, दही, पनीर, तेल, मिठाई, सुपारी और बादाम तक के जहर घोलने का खेल जारी। ताड़ के बीजों पर बैन के बावजूद सुपारी में मिलावट का धंधा बेखौफ जारी। सेहत के लिए बेहद खतरनाक माने जाने वाले तत्व खुलेआम बाजार में बिक रहे हैं। सूत्रों के मुताबिक मिलावटखोरी के इस नेटवर्क को कुछ प्रभावशाली लोगों का संरक्षण मिलने की भी चर्चा। फूड एंड ड्रग विभाग की कार्यप्रणाली पर उठ रहे गंभीर सवाल। आरोप की कार्रवाई के बजाय अनदेखी हो रही है। त्योहारों और शादियों के सीजन में मिलावट का कारोबार तेज। आम जनता की सेहत के साथ खिलवाड़, बीमारियों का बढ़ता खतरा और जान जाने तक की नौबत। स्थानीय स्तर पर कुछ नाम भी सामने आ रहे हैं जिन पर मिलावटखोरी में शामिल होने के आरोप, लेकिन अब तक सख्त कार्रवाई का अभाव। सूरज गोजे। चेतावनी भी दी गई कि अगर जल्द कार्रवाई नहीं हुई तो विरोध और तेज हो सकता है और आने वाले समय हम इस कार्यालय को फोड़ भी सकते हैं। आज आम्ही सर्व लोक शिवसेना नागपूर जिल्ह्याचे पदाधिकारी अन्न व औषध विभाग कार्यालय जे आता हे या ठिकाणी आहे, जयपूरकर साहेब या विभागाचे प्रमुख आहे, त्यांच्याकडे निवेदन घेऊन आलेलो होतं आणि सर्व नागपूर शहरामधील प्रत्येक विधानसभेमध्ये जेवढे काही हॉटेल्स आहे, चायनीज सेंटर आहे किंवा मसाले पदार्थ, तिखट, हळद हे बनवणारे ज्या कारखाने आहेत, त्यानंतर दही, दूध आहे, पनीर आहे, याच्यामध्ये भेसळयुक्त जे पदार्थ आहे ते मोठ्या प्रमाणात सर्रास नागपूर शहरातील नागरिकांच्या घशामध्ये घालण्याचा जो प्रकार सुरू आहे, याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि हे सगळे जे कामं करून लोकांच्या आरोग्यासोबत जो खेळ सुरू आहे, थोड्याशा पैशासाठी कमवण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचा जीव जे धोक्यामध्ये टाकून राहिले, अशा सगळ्या व्यापाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही कडक मागणी या ठिकाणी जयपूरकर साहेब जे या विभागाचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे केलेली आहे। आपण बघतात की सर्व चायनीज ठेल्यावरती जे प्रकारचे ते सॉस आणि त्या अजिनोमोटोचा वापर केला जाऊन राहिलेला आहे। आज आपण पाहिलं तर 100 रुपये 80 रुपये किलो टोमॅटो आहे आणि ती जी टोमॅटो सॉसची बॉटल आहे ती 5 लिटरची 100-150 रुपयामध्ये येऊन राहिलेली आहे। तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या टमाटरचा वापर होऊन राहिला आहे हा आश्चर्याचा एक विषय आहे आणि त्याचा जो वापर आहे तो आपल्या शरीरासाठी किती अपायकारक आहे। अजिनोमोटो जे आहे ते किडनी आणि लिव्हर डॅमेज करण्यासाठी कारणीभूत आहे, पण सर्रासपणे लवकरात लवकर ते अन्न शिजलं पाहिजे आणि त्याला चव आली पाहिजे म्हणून त्याचा वापर केला जाऊन राहिलेला आहे। सर्रासपणे जे पनीर आहे त्या वेगळ्या प्रकारे आपण बरेचदा पाहतो, आपण सर्व लोकांनी माध्यमांमध्ये पण पाहायला मिळते की कशा प्रकारचे पनीर तयार केले जाते आणि त्या पनीरमुळे आपल्या शरीराला किती धोका आहे, पण याकडे दुर्लक्ष केलं जाऊन राहिलं आहे। त्यांच्यासोबत आता आम्ही जेव्हा चर्चा केली ते सांगतात की आमच्याकडे फक्त 14 लोकांचा स्टॉप आहे, पण कुठे 14 लोकांचा जरी स्टॉप असला तरी या नागपूर शहरामध्ये एखाद्या वृत्तपत्रामध्ये ही दिसायला मिळत नाही की अशा अशा प्रकारच्या कारखाना यांनी पकडला आणि त्या कारखान्याला कुलूप लावलं, सील लावलं, जेणेकरून इतर लोक जे असा व्यवसाय करतात त्यांना आळा बसेल। अशा कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही, म्हणून आज नागपूर शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून आमचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, महिला आमच्या पदाधिकारी, आम्ही सर्व लोक त्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे, समजावून सांगण्यासाठी आलो आहे। कारण याच सोबत आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे जे आमचे मंत्री महोदय आहे हिरवाळ साहेब, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही याबाबतची तक्रार देणार आहे की एवढी मोठी इमारत यांना आता तयार करून दिली, यांना 14 लोकांचा स्टाफ दिला, यांना एसी पंखे लावून ठेवले या ठिकाणी, पण या लोकांकडून कारवाई काय झाली असं जर विचारलं तर यांच्याकडे कारवाई दाखवायची बोटावर मोजण्यासारख्या कारवाई असतात। जर अशाच कारवाई करायची असेल तर यांना बाजूला करा आणि दुसऱ्या लोकांना संधी द्या, जेणेकरून लोकांचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात जाणार नाही। आम्ही आता त्यांना समज दिली आहे, पण जर यांनी आता याच्याकडे दुर्लक्ष केलं तर या कार्यालयाला फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि यांना खुर्चीवर बसू देणार नाही। किती दिवसाची वेळ दिली आहे? 15 दिवसाची। बड़ा सवाल आखिर कब रुकेगा मिलावट का बेजहरीला खेल और कब जाएगा सिस्टम। नागपुर से रीता खरीतिया की रिपोर्ट।